आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका सभेत केलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे ख्रिस्ती समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विधानाबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ख्रिस्ती समाज बांधवांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आमदार पडळकर यांनी जाहीर सभेमध्ये जनतेसमोर भडकाऊ भाषण करत ख्रिस्ती धर्मगुरू विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले. त्यात चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या विधानामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आमदार पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी समाज बांधवांनी केली आहे. यावेळी बारामती ख्रिस्ती समाजाचे नेते जयकुमार महादेवराव काळे, बिशप आशिष पांडेला, पास्टर कमलेश बनसोडे, पास्टर राजेश जाधव, ब्रदर राजेश जाधव, पास्टर सुनील जाधव, वीर धवल गाडे, दीपक जाधव, सचिन जाधव, विवेक साळवी, शशिकांत वागळे, बिपिन जाधव, कुंदन साळवी, शौर्य काळे, अनिश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाज बांधव उपस्थित होते. आज बारामतीमधील अखिल ख्रिस्ती समाजातर्फे बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी बारामती व बारामती परिसरातील सर्व चर्चेसचे सभासद, त्याचप्रमाणे सर्व चर्चेसचे पास्टर व सुवार्थिक या ठिकाणी आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले जे बेजबाबदार वक्तव्य होतं की ख्रिस्ती पास्टर्स आणि ख्रिस्ती सुवार्थिकांना दिसेल तिथं चोप देणाऱ्याला 5 लाख व त्याचा सायराट करणाऱ्याला 11 लाख असं बक्षीस त्यांनी त्या ठिकाणी भरसभेमध्ये जाहीर केलं होतं. खरं पाहता त्या ठिकाणी जी घडलेली घटना आहे ती अतिशय दुःखद आहे. ती जी आमची बहीण त्या ठिकाणी तिने आत्महत्या केली त्या गोष्टीचं खरं कारण प्रशासनाने, पोलिसांनी तपासावं, सत्य लोकांपुढे आणावं आणि एखाद्या समाजामधल्या एखाद्या कुटुंबामध्ये अशी दुःखद घटना जर होत असेल तर त्या घटनेला ते कुटुंब व त्या पद्धतीने कृत्य करणारं तो परिवार जबाबदार असताना संबंध समाजाला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरणं हे कितपत योग्य आहे. म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा आम्ही सर्व बारामतीमधील ख्रिस्ती बंधू आणि पास्टर्स आणि चर्चेस यांच्यातर्फे निषेध करतो आणि त्यांच्यावरती त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलेले, त्यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केलेले, त्यांच्यावरती प्रशासनाने कडक कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. बारामती व बारामती भागातील सर्व पास्टर्स, चर्चेस आणि सुवार्थिकांना पोलिसांनी संरक्षण पुरवावं. जातीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी तेढ पसरवणारे असे जे लोक आहेत त्यांना एक प्रकारची वचक बसावी. आज बारामतीच्या सर्व ख्रिस्ती समाजामध्ये नव्हे तर भारतातील, महाराष्ट्रातील आणि आमच्या भागातील सर्व ख्रिस्ती समाजांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींमुळे दहशतीचं आणि भीतीचं वातावरण आहे. आम्ही पण तुमचे बंधू आहोत, आम्ही पण तुमच्यासारखेच माणूस आहोत, आमच्या पण भावना आहेत. त्यामुळे आमच्या भावना समजून घ्या. अशा प्रकारे जातीय तेढ निर्माण करू नका आणि एकमेकांच्या भावना दुखवू नका असं मी या निमित्ताने बारामतीतील सर्व पास्टर्स आणि सर्व बंधू, ख्रिस्ती बंधू यांच्यातर्फे आपणाला विनंती करत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो, प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करतो आणि मागील दिवसामध्ये सन्माननीय गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलेलं आहे ख्रिस्ती लोकांबद्दल किंवा ख्रिस्ती पास्टर्स लोकांबद्दल, त्या सर्व गोष्टीचा आम्ही सर्व धर्मगुरू आणि ख्रिस्ती समाज या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. त्यांनी जे विधान केलेलं आहे ते असंविधानीय आहे. संविधानाच्या जोरावर ते आमदार झाले आणि संविधानाच्या विरोधात त्यांनी ते शब्द काढलेला आहे. तर त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती समाज
हा पूर्ण रीतीने शांतिप्रिय समाज आहे आणि आजपर्यंत ख्रिस्ती समाजामार्फत असे कोणतेही प्रकारचे गोष्टी घडलेले नाहीत जेणेकरून की तणाव निर्माण होईल. तर हा शांतिप्रिय समाज आहे. तर या शांतिप्रिय समाजाला नेहमीच टार्गेट केलं जातं. तर अशा प्रकारचं टार्गेट यापुढे होऊ नये आणि जे काही त्यांनी विधान केलेले त्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं संपूर्ण बारामतीच्या ख्रिस्ती समाजातर्फे मी विनंती करतो. प्रेज द लॉर्ड. बारामतीतील सर्व ख्रिस्ती समाजातर्फे जे आदरणीय गोपीचंद पडळकर यांनी जे ख्रिस्ती समाजाविरुद्ध जे शब्द वापरले आणि पास्टर्स लोकांच्या विरुद्ध, सुवार्थिक लोकांच्या विरुद्ध त्याचा जाहीर निषेध करत आम्ही आमचं म्हणणं बारामती पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि आम्ही अशीच विनंती केलेली आहे की आमच्या सर्व पास्टर्सला, सुवार्थिकांना पोलीस संरक्षण मिळावं आणि आम्ही ते तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा याची नोंद घ्यावी आणि आमच्या सर्व पास्टर्स लोकांना संरक्षण द्यावं अशी आम्ही विनंती केलेली आहे.